कमी वेळेमध्ये झटपट जर एनर्जी पाहिजे असेल तर खजूर खाल्ल्याने खूप फायदा होतो। पण खजूर डायरेक्ट खाल्ला जात नाही, त्यासाठी आपण अशा खजूरचे कॉइन्स तयार केले आणि आता मी तुम्हाला फोडून दाखवते। अतिशय मस्त असा हा खजूरचा कॉइन तयार झालेला आहे। तो कसा तयार करायचा तो आज आपण पाहूया। स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण आता 1 वाटी काजू आणि 1 वाटी बदाम भाजून घेतलेले आहेत आणि खजूर आपण भाजून घेणार आहोत ओव्हनमध्ये। त्यासाठी 5 मिनिट मी लावलेले आहेत आणि तोपर्यंत आपण मिक्सरला बदाम आणि काजू बारीक करून घ्यायचे। त्यासाठी आता आपण खजूर आणि बदाम भाजल्यामुळे त्यांना छान असा क्रंचीनेस येतो आणि आपण ह्याला जाडभर मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। मिक्सरला बारीक करताना कंटिन्यू मिक्सर फिरवायचं नाही आहे, बंद चालू अशा पद्धतीनं मिक्सर लावायचं आहे, म्हणजे काजू आणि बदामची पावडर तयार होत नाही। अशा पद्धतीनं आपला खजूर पण भाजून झालेला आहे। आता आपण 4 मिनिटांनंतर चेक करतोय भाजलाय का। अशा पद्धतीनं सॉफ्ट आपल्याला खजूर करून घ्यायचं आहे। याच्या खजूर आपण ओव्हनमध्ये भाजताना त्याच्यामध्ये तूप घातलेलं नव्हतं, आपण तूप आणि साखरेचा वापर न करता हे कॉइन्स तयार करणार आहोत। आता हे आपले सीडलेस खजूर होते आणि ते आपण आता ओव्हनमध्ये भाजून घेतले, त्यामुळे ते खूप सॉफ्ट झालेत आणि आपण आता ह्याला मॅशरनी बारीक करून घेणार आहे। हे जर मिक्सरला लावले तर मिक्सरची जी ब्लेड आहे ती खराब होण्याची शक्यता असते, कारण हे चिकट असतात, त्यामुळे मिक्सरला लोड येऊ शकतो। त्यामुळे आपण हे मिक्सरला बारीक न करता अशा पद्धतीनं मी मॅशरनी बारीक करून घेणार आहे। कढईमध्ये जर तुम्हाला खजूर गरम करून घ्यायचे असतील, भाजून घ्यायचे असतील तर 2 चमचे तूप घालून भाजून घ्यायचे झाकण ठेवून, म्हणजे छान भाजले जातील। किंवा कढईमध्ये डबल बॉइलिंग पद्धतीनं सुद्धा तुम्ही यांना वापरू शकता। आता आपण बारीक केलेली काजू आणि बदामची पावडर आहे ती खजूरमध्ये घालायची आहे। खजूर आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढे सॉफ्ट करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीनं आपण आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आणि आपले हे रोल तयार होतील। हे रोल तयार करायला खूप कमी वेळ लागतो आणि कमी साहित्यामध्ये हे रोल तयार होतात। सकाळच्या वेळेला ब्रेकफास्ट दूध आणि 2 खजूरचे कॉइन्स जरी खाल्ले तरी दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक वाटू शकतं। स्पोर्ट्स जे खेळतात किंवा जिमला जातात ज्यांना सकाळी लवकर एनर्जेटिक काहीतरी खायचं असतं, अशा वेळेला तुम्ही अशा पद्धतीचे हे कॉइन्स तयार करू शकता। ज्यांना मिल्कशेक करायचा असतो त्यांच्यासाठी सुद्धा हे 2 कॉइन्स आणि 1 कप दूध जर मिक्सरला काढलं तर छान असा खजूरचा मिल्कशेक सुद्धा तयार होऊ शकतो। आपल्या ह्या कॉइन्सपासून वेगवेगळे प्रकार तुम्ही तयार करू शकता, असे जर तुम्ही कॉइन्स करून तयार करून ठेवले तर। आता आपण हे सर्व काजू बदाम आणि खजूर मिक्स करून घेतोय। खजूरमध्ये एवढा चिकटपणा असतो की त्याच्यामध्ये जो बदाम आणि काजूचा जो आपण क्रश करून टाकलेले आहेत ते सर्व छान त्याच्यात एकजीव होऊन जातात, वेगळं काही घालायची गरज पडत नाही। आणि आपण याच्यामध्ये वरून कुठलीही साखर किंवा तूप घातलेलं नाही आहे। खजूरचा जो स्वीटनेस आहे तो आणि बदाम आणि काजूमुळे तो स्वीटनेस पण थोडासा कमी होतो आणि खायला हे कॉइन्स खूप छान लागतात। खजूर खाल्ल्यामुळे क्विक एनर्जी तर मिळतेच, त्याचबरोबर 100 ग्रॅम खजूरमध्ये 277 कॅलरीज असतात। तसेच खजूर खाल्ल्यामुळे पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर, मॅग्नीज, लोह आणि ब जीवनसत्व मिळतं। तसेच खजूर खाल्ल्याने फायबर पण मिळतं। ज्यांना अन्नपचनाचा त्रास आहे त्यांनी जर रेग्युलर आहारामध्ये खजूर ठेवला तर खूप फायदा होतो आणि खजूर वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरतो, कारण खजूर खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं, ज्यामुळे वजन आटोक्यात येण्यासाठी त्याचा उपयोग होतो। गरोदरपणामध्ये नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी सुद्धा खजूर खाण्यासाठी देतात। तसेच प्रसूती काळामध्ये वेदनांमुळे आलेला अशक्तपणा घालवण्यासाठी सुद्धा खजूर आहारामध्ये ठेवल्याने फायदा होतो। खजुरामध्ये फ्रुक्टोज ही साखर असते। साखर न वापरता पदार्थांमध्ये गोडवा आणण्यासाठी खजुराचा वापर फायदेशीर ठरतो
आहारातील साखरेचं प्रमाण जर कमी करायचं असेल तर खजूर हा त्यासाठी रिप्लेसमेंट म्हणून खूप छान आहे। अशा पद्धतीने आपले हे सर्व खजूरचे कॉईन्स आपण तयार केलेले आहेत। काजू आणि बदाम आपण भाजून त्याच्यामध्ये घातलेले आहेत, त्यामुळे त्यांना छान असा क्रंचीनेस येतो आणि त्या खजूरचा थोडा गोडवा कमी होण्यासाठी सुद्धा खूप फायदा होतो आणि हे कॉईन्स खायला अप्रतिम लागतात। अशा पद्धतीनं कॉईन्स आपण तयार करून ठेवले तर उपवास असेल तेव्हा किंवा कुठे मुलांना सुद्धा सकाळी दुधाबरोबर खजूरचे हे कॉईन्स तुम्ही खायला देऊ शकता। अशा पद्धतीनं आपले हे खजूरचे कॉईन्स रेडी आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली तर नक्की सांगा। रेसिपी आवडत असतील माझ्या तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।